जय श्री कृष्ण। आज आम्ही चाललोय भाडगावला, आमच्या गावाला। आणि आम्ही सध्या आहे गाडी कोणाची आहे तर गाडी आहे माझ्या भावाची, मावस भावाची बाळा, जो की कल्याणला राहतो। आणि आम्ही तिघं पण निघालोय। एक कार्यक्रम आहे छोटासा, ते अटेंड करण्यासाठी चाललोय, आई आणि मी आणि बाळा। चला तर आज बघूया काय कार्यक्रम आहे भाडगावला। सध्या आम्ही तिघच आहे आणि बाळाचा मुलगा आहे नमन, तो पण येणार आहे पुढे आणि तो पण सोबत येणार आहे आमच्या। त्याला घेऊया पुढे, बघूया त्याची मस्ती कशी असते। ती मस्तीखोर आहे जरा, बघूया काय बोलतो कॅमेरा समोर। हा आहे नमन आणि हा बघा प्रणील हाय कर हाय कर हाय येणार नाही सोबत। नंतर मी तुला घ्यायला येतो, परत आपण फिरायला जाऊ लांब लांब। आता आम्ही इकडेच चाललोय पुढे। आता प्रणील खूप रडत होता, त्याला पण यायचं होतं सोबत। आणि नमन आगाव त्याला घेऊन आला होता सोबत मुद्दाम, त्याला रडवायसाठी। नाही, तो म्हणजे घरी जिद करत होता म्हणून मी त्याला आणलं। पण माहिती होतं ना तुला तो रडायचा म्हणून। आमची मम्मी म्हटली आण त्याला, घेऊन जा बोलली। मित्रांनो, आज पण मी तुम्हाला माझं गाव पूर्ण दाखवू शकणार नाही, कारण आज पण आम्हाला खूप घाई आहे। कार्यक्रम झाल्या आम्ही लगेच तिकडून निघणार आहे लातूरसाठी। चला तर बघूया कार्यक्रमाला किती वेळ लागतो आणि आम्हाला पण पोहोचायला किती वेळ लागतो ते। बहुतेक पाहुणे पोहोचले असतील तिकडे, आम्हाला थोडासा उशीर झालाय। दरवेळेस प्रमाणे आम्हाला उशीरच होतो, है की नाही? हो चालेल, बघूया। सध्या आम्ही पोहोचलोय भातखेडा आणि हे तुम्हाला समोर दिसतंय मांजरा नदी। हा मांजरा नदीचा पूल आहे, ब्रिज। हे बघा, ही नदी आहे, नदीला पाणी कमी आहे। आणि या साईडला आपलं गाव आहे, ह्या साईडला आपलं गाव आहे भाडगाव। हे आहे मारुती मंदिर। बघा किती मस्त शेत आहे, खरंच शेतातलं वातावरण खूप छान असतं। हिरवीगार शेती। ती नदी आहे त्या साईडला आणि त्या नदीच्या बाजूलाच आपलं शेत पण आहे। बघूया शेत दाखवायचा कधी मौका भेटतो ते मित्रांना। आणि हे समोरच गाव आहे, हे मंदिराचा कळस दिसतोय बघा, गावातल्या मंदिराचा। स्प्रिंकलर लावलंय शेतामध्ये। हे बघा गाव भाडगाव। हे आहे गावातलं खंडोबा मंदिर। कंपाऊंडचं काम चालू आहे मंदिराचं। ही आहे गावातली टाकी, पाण्याची टाकी।
गाडी पार्क करतोय. आता आम्ही आलोय भाडगावात आपल्या घरी. हे बघा पाणी आलंय गावातल्या घरात. गावातल्या घरी पण नळाला पाणी येत असतं. किती दिवसाला पाणी येतं आंटी? 8 दिवसाला. आपल्या इकडे 4 दिवसाला. हा आपल्याकडे 4 संध्या राणी हाय कर. गाणं बोलून दाखव. त्या दिवशीचं गाणं. त्या दिवशीचं बोल. चला घोड्यावर तर बसून दाखव. चल ये ये. संध्याला पायाला लागलंय म्हणून ती बिचारी काहीच बोलत नाही. हे बघा पाय कशी उचलते. दाखव कुठे लागले. कुठं लागले दाखव. दाखव कुठं लागले. इकडे लागले. इकडे लागलंय. हे बघा व्हायला लागली. ही आहे आजी. आजी भेटली की पहिल्यांदा रडते. राहू दे खाल्ली. आज थंडी बी वाजायली. खाईन माहिती थंडी बी जास्त आहे आधीच माय बरं झालं. मला वाटायचं नाही येळ वयसीला म्हणून आता ओके. आजीचं खूप प्रेम आहे आमच्यावरती. आजी बघा कशी माया करते सगळ्याला. बेडवरती जागा नाही बसायला तरी पण सगळ्यांना बसा 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 म्हणून बसून घेतलं सगळ्यांना. मला पण बसा म्हणत होती पण मी व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ काढल्यानंतर मी पण बसतो. खूप माया आमची आई आजी. तो आप देख सकते हैं अजी अभी आकाश भैया को अपनी पूरी हिस्ट्री बता रही है. यू कैन सी दैट. बाय. काय आहे कशाचं शेत आहे. कशाचं शेत आहे सांगा. कांदे लसूण. बरं आहे. छान. आता आई आणि मी चाललोय ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे तिकडे. अजून काय पाहुणे आले नाहीत म्हणजे आम्ही वेळेच्या आधी पोचलोय. थँक गॉड. मग भैया काय चाललंय. ये हा बघा नमन. तर आम्ही आलो आहे भाडगाव मध्ये आणि ह्या आमच्या आत्या आहेत आणि ह्या आंटी. ह्या पण आंटी आहेत आणि ह्या आजी आहेत. हा आंटी म्हणजे काकी. माहिती आहे की सगळ्यांना आंटी म्हणजे काकी. आणि चर्चा चालू आहे सगळ्यांची. भरपूर दिवसांनी भेट झाली आज. गप्पा मारतोय बसून. गप्पा मारतोय. खूप वेळ झाला. या केळी खायला तुम्ही पण. सगळे मोबाईल बघतायत. मोबाईल मध्ये आमचाच व्हिडिओ बघतायत. किती मन लावून बघतात बघा सगळे. एकदम ध्यान देऊन मोबाईल मध्ये. मोबाईल इकडे ठेवलाय सेंटर मध्ये. संपले पुन्हा काही जरूरत नाही. मम्मी मारली. मम्मीला मम्मी मारली. आम्ही चाललोय. सगळे बाय बाय करतायत.
कसे थांबलेत सगळे. तुला कोणता आवडतं सांग, दीदी का भैया आवडतं सांग, तुला कोणता आवडतं? दादा आवडत. दादा म्हणली की तुला कोणता आवडतं? तुला बहीण आवडते का भाऊ आवडते? नाही, आधी जे म्हणलं ते. एवढं काय नाही म्हणतो आधी म्हणलेलं की बोला पट्ट मध्ये फोन केले की येते आणि तुमची तयारी ठेवा पिशवी भरून. तू सांगितलेल्या वस्तूच भरल्यात. आता आम्ही निघालोय परत लातूरला आपल्या घरी. सेम पर्सन, बाळा, मी, आई, नमन. हे बघा निघालोय ऑन द वे लातूर. हे बघा दरवेळेस प्रमाणे आम्हाला गेल्या वेळेस दिसले होते हरिण. इकडे समोर दिसतोय बघा मोर. तुम्हाला मोबाईल मध्ये दिसत नसेल बहुतेक, खूप लांब आहे. आणि मावळता सूर्य. खूप छान निसर्गरम्य वातावरण. व्हिडिओचा एंड एकदम छान झाला आज. जय श्रीकृष्ण. सनसेट व्ह्यू. तर आता गाडीमध्ये आलेले आहेत. छोटा डॉन प्रणील. कसा असतो बघा. आणि हा आपला नमन, तुम्हाला माहितच आहे. आणि वहिनी साहेब पण आल्यात. आता आपण चाललोय आपल्या घरी. चला. काय घ्यायची आहे प्रणील? नाही, ग्रँड विटारा घे बोलत होतास तू. ग्रँड विटारा घे. हात सोडला ना ऑटोमॅटिक. हा